विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी आज इंदापूर तालुक्यातील न्हावी या गावी पोहोचलोय। माझ्या पाठीमागे बघू शकता, हे जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, प्रबुद्धनगर, न्हावी गाव या गावात मी सध्याला पोहोचलेलो आहे। या गावातील बौद्ध समाजाच्या आणि दलित समाजाच्या काही महिला पुरुष उपस्थित आहेत। त्यांच्या काय व्यथा आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। चला। तर आपण न्हावी गावातील हे जे काही दलित बांधव आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी या गावच्या सरपंच आहेत। सुरुवातीला आपण त्यांच्यापासून सुरुवात करूया। मॅडम नमस्कार। नमस्कार। काय नेमका विषय आहे आज? सर्व म्हणजे या समाज मंदिराच्या जागेवरती सर्वजण जमलेले आहात, काय विषय झालेला आहे? या ठिकाणी गावाच्या विकासाची कामं चालू आहेत बर. आणि बुद्ध विहाराचं काम चालू आहे। परंतु बुद्ध विहाराच्या कामासाठी जे काही कट्टा पाडण्यात आला त्यासाठी प्रबुद्ध नगर मधील ग्रामस्थ रहिवासी सर्व उपस्थित होते। प्रत्यक्षात त्यावेळी ग्रामसेवक आणि सरपंच उपस्थित नव्हते, मी स्वतः सुद्धा नव्हते। मी एक शिक्षक पण आहे। त्या दरम्यान माझ्या शाळेमध्ये परीक्षा चालू होती, मी शाळेत होते। आणि संबंधित दोन इस्मांनी तक्रार केलेली आहे की या ठिकाणी जे काही कट्ट्याचं पाडझड झाली त्याच्यामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांचा हस्तक्षेप आहे। प्रत्यक्षात तसं काही नाही, कारण या ठिकाणी जे काही बुद्ध विहाराचं काम होणार आहे, सुंदर देखणी इमारत होणार आहे आणि गावाच्या अस्मितेचा तो प्रश्न आहे। या ठिकाणी प्रबुद्ध नगर मधील 60 ते 70 रहिवाशांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या कट्ट्याचं पाडण्याचं काम केलं, कारण त्यांचं असं मत होतं की आम्हाला बुद्ध विहार पाहिजे। आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना कबूल केलेलं आहे की बुद्ध विहार बांधून झाल्यानंतर ते कट्टा बांधून देणार आहेत। म्हणजे सार्वजनिक जे काही सण उत्सव किंवा कार्यक्रम होणार आहेत त्यासाठी कट्टा गरजेचा आहे। तर ते त्यांनी ते कबूल केलेलं आहे ग्रामस्थांना की आम्ही बांधून देणार आहे। परंतु दोन गावातील इस्मांनी आमच्या विरुद्धात तक्रार केलेली आहे। तर त्या तक्रारीत त्यांचं असं मत आहे की सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावरती कारवाई व्हावी, पण प्रत्यक्षात ते दोन्ही इसम जागा पाडण्यासाठी दाखवताना उपस्थित होते। त्यांनी जागा पाडायला सुद्धा मदत केली, त्यांनी जागा पाडण्यासाठी सुद्धा मदत केली आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा की दुसऱ्यांवरच कारवाई चालू केली की कारवाई व्हावी सरपंच ग्रामसेवक यांच्यावरती। पण प्रत्यक्षात तसं काही नाही। सर्व प्रबुद्ध नगर मधील रहिवाशांची इच्छा आहे की बुद्ध विहाराचं काम काही असलं तरी चालू झालं पाहिजे, थांबलं नाही पाहिजे। तुम्ही सरपंच म्हणून या ठिकाणी कट्टा पाडत असताना उपस्थित नव्हते, तरी देखील तुमचं नाव सांगितलं होतं की तुम्ही उपस्थित होता। आणि जे इसम सांगताय ते उपस्थित इथं असताना देखील ते सांगतायत की आम्ही त्याच्यात नाही, आम्ही त्याच्यामध्ये नाहीये। मग नेमकं गावाची दिशाभूल करून किंवा समाजाची दिशाभूल करून काहीतरी वेगळं वळण देण्याचा प्रयत्न चालू आहे? जे कोणी ते इसम आहेत त्यांचा त्या ठेकेदारांकडून काहीतरी मिळण्याचा हेतू असेल असं माझा अंदाज आहे। म्हणजे आपल्याला काही कोणावर तक्रार नाही करायची, परंतु एवढे सगळे 90 जे आहेत ग्रामस्थ त्यांचे अर्ज आलेत आमच्याकडं की काम थांबले, लवकरात लवकर काम सुरू व्हावं आणि बुद्ध विहार तयार व्हावा। तर ते सगळे एका बाजूला आणि हे दोघच फक्त समाजाच्या विरोधात काम करतायत असं मला या 3 वर्षात जाणवलं। एक समाज म्हणून किंवा गावातील तुम्ही प्रतिष्ठित नागरिक म्हणून किंवा सरपंच म्हणून प्राधान्य तुम्ही कोणाला देणार आहात? समाजाला देणार आहात की दोन व्यक्तीला देणार आहात? गावाच्या विकासाची कामं करत असताना विरोध करणारे सुद्धा असतात आणि साथ देणारे पण असतात। तर गावाच्या विकासाच्या दृष्टीने सर्व दृष्टीने विचार करून मला असं वाटतं की पूर्ण प्रबुद्ध नगर मधील रहिवाशांच्या इच्छेने इथं बुद्ध विहार झालाच पाहिजे, कारण दोनच फक्त इसम त्याला विरोध करतायत। हे जे बाकी सगळे जमले आणि ते बाकी सगळे समर्थक आहेत। आई तुमचं नाव काय? राजश्री घाडगे। राजश्री घाडगे। आता जे सरपंच ताईंनी विषय मांडलेला आहे त्याला तुमचं समर्थन आहे? आहे पाठिंबा आहे। नेमकं ते विहाराचा कट्टा जो पाडलाय तो योग्य पाडलाय की अयोग्य झालाय?
योग्यच पाडला, कारण तिथं बुद्ध मंदिर होत नव्हतं म्हणजे असं एवढ्या बरोबर. जागेत. हं. त्याच्यामुळे पाडला आणि ते बुद्ध मंदिर झाल्यानंतर पुढे कट्टा बांधून देतो म्हटले ते. म्हणजे दुसरीकडे बांधून देतो का नाही, त्याच्या समोरच. समोर? हा, मग आता अगोदर बुद्ध विहारच झालं पाहिजे ना, बरं. नंतर कट्टा होणार आहे. हे काय लोकांचं म्हणणं आहे, आधी कट्टा होऊ द्या. अहो, कसं होईल कट्टा? आधी मंदिर बांधल्याशिवाय कट्टाच होऊ शकत नाही. ते पण विरोध करणारे पण पोरं आपलेच आहेत. मग आपलीच आहेत, माझीच आहेत, म्हणजे आमचीच आहेत मुलं सगळी ती. त्यांना तुम्ही समजून सांगितलं की बाबा सांगितलं हे की सांगितले, म्हटले आम्ही असं काही नाही बोललो की कट्ट्याबद्दल बोललोय म्हटले. हं. तर ते म्हणले काय नाही, आपण सांगू सगळ्यांना मग आणि चालू करायला सांगू. ते पण त्यांच्या- पोरं लोकांची नाहीयेत. त्यांच्याही काहीतरी भावना असतील की बाबा हा कट्टा जो होता पूर्वीचा होता. हा, त्यांचं आणि तो एवढंच राहिला- म्हणणं आहे हा. की म्हणजे कट्टा खूप छान होता, म्हणजे चांगला. पण ते आता पडझड थोडं कोपऱ्यांनी व्हायला लागली होती बरं का. हं. आणि इथं ओढा बी असल्यामुळे थोडस पडझड होतेच. आणि मोठं झाड होतं, ते पडायची लाकडं त्याच्यावर, त्याच्यामुळे थोडं म्हणजे हे झालं होतं, खराब झालं होतं. मग ते कट्टा पाडून आता इथं विहार जे हो होतं ते योग्य हो, होतं. सगळ्यांचं म्हणणं होतं कट्टा पाडून विहार बांधा, पण पुढं कट्टा आम्हाला बांधून द्या. ओके. ताई, तुमचं नाव काय? निर्मला तुषार भोसले, कसं वाटतं म्हणजे इथं ग्रामपंचायत सदस्य आहेत? अरे बापरे. ह्या सरपंच ताई आहेत आणि ह्या ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. नेमकं इथला जो कट्टा पाडलाय तो योग्य केलाय का? हो, योग्यच केलंय. अं, आधी मंदिरच पाहिजे ना. म्हणजे समाज मंदिर का हो. विहार? बुद्ध विहार. ते समाज मंदिर आहे, हो. इथं विहार झालं पाहिजे विहार अशी तुमची इच्छा आहे. इच्छा आहे. ताई, तुम्ही काय म्हणताय? मी पण ग्रामपंचायत सदस्य आहे, काजल बरं. जाधव. हा. तर बुद्ध विहार झालंच पाहिजे. तर बघू शकता सर्वात जास्त या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य महिला म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी आहेत. साहेब, जय भीम. जय भीम. काय नेमका विषय काय आहे? विषय काय आहे की या ठिकाणी कट्टा होता, हं. मान्य आहे सगळ्याला, त्या ठिकाणी कार्यक्रम होत हं. होतं. पण जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सर्वांना जो बौद्ध धर्म दिला, हं. त्या बौद्ध धर्माची आता जर तिथं बुद्ध विहार झालं तर त्याचं त्या ठिकाणी पावित्र्य राहील म्हणून ही दर्शनी बाजू आहे. आणि त्या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीनं त्या हं. दर्शनी बाजूला त्या ठिकाणी बुद्ध विहार हो अशी सर्वांची इच्छा होती. बरं. आता कसं आहे, आम्हाला कट्टा नसला तरी चालेल. हं. म्हणजे जे काय अर्जदार आहेत जे विरोध करतात त्या ठिकाणी, तर हं. त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या गुन्हा दाखल होत, त्याला आमच्या गुन्हा दाखल 100 झालं तरी चालतील. बरं. पण त्या ठिकाणी बुद्ध विहार व्हावं ही सर्व समाजाची इच्छा आहे. वैयक्तिक कुणाचं इथं काय नाही. हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जो काय बौद्ध धर्माचा मार्ग आहे त्या ठिकाणी हे बुद्ध विहार व्हावं. आणि याच्यामध्ये सरपंच आणि ग्रामसेवकांचं काय नाही. त्यांना आम्ही सर्व समाजाने सांगितलं की या ठिकाणी इथंच बुद्ध विहाराच्या जागेवरती कट्ट्या जागा बुद्ध विहार व्हावं ही सर्वांची इच्छा आहे. आणि सर्व समाज बांधव आता इथं 40 घर असतील, त्यातली जवळपास 38 घरांचं या ठिकाणी सहमती आहे. 2 घरांचा त्या ठिकाणी विरोध आहे असं. पण त्यांनाही मी विनंती करतो की त्या ठिकाणी तुम्ही थांबवा ते विषय काय. म्हणजे आणि बुद्ध विहाराचं काम चालू जे करा. काम होतंय ते योग्य होतंय. योग्य कामाला चुकीचं निदर्श म्हणजे हा. प्रयत्न करून असं त्यांचं म्हणणं आहे की ती परवानग्या वगैरे काय असेल, लोकांच्या भावनेच्या अस्मितेच्या पुढं या परवानग्या ह्या त्या सगळं मला वाटतं की एवढं महत्वाचं नाही. लोकांची अस्मिता आहे, तथागत गौतम बुद्धाची अस्मिता आहे आणि सर्वांच्या भावना त्या बुद्ध विहाराशी जोडलेल्या आहेत. त्याच्या पुढे परवानग्या वगैरे काय असेल ती राहिलं, पण काम चालू करा. तुमचं काय असेल ते कायदेशीर तुम्ही तिकडे लढा. भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला जर मानत असाल तर ते म्हणतायत की कायद्यात राहून तुमच्यावर कारवाई वगैरे होतील. आणि तुम्ही म्हणताय जनतेच्या भावनेशी म्हणजे हो. भावना आहेत. हो. कसं म्हणजे नेमकं तिकडे कायदा इकडे भावना आहेत? कसं आहे माहिती आहे का, हा. ही कायदा ही लोकांसाठीच तयार केलेला आहे. बरं. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की त्या ठिकाणी ही जी कायदा आहे ही लोकांच्याच सेवेसाठी, जनतेसाठी. आता आपल्या सर्व समाज बांधवांची भावना आहे की त्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाचं मोठं स्मारक व्हावं, तर त्या ठिकाणी कुणाचाच विरोध असायला कारण नाही ना. तुमच्या मताशी 100% सहमत आहे. इथं विहार झालं पाहिजे, पण त्या विहाराचं पावित्र्यही राखलं पाहिजे असं तरुणांचं म्हणणं आहे तिकडे. 100%. कारण राहणार ना या पावित्र्य. ठिकाणी विहार झाल्याच्या नंतर आपल्याच समाज बांधवांकडून कोण विमल खाऊन या कट्ट्यावरती बसल, बरोबर आहे, कोण मद्यप्राशन करून बसल, बरोबर. किंवा आजूबाजूला इथं काहीतरी म्हणजे अवैध धंदे चालू होतील असं त्यांचं म्हणणं आहे. त्या ठिकाणी ग्रामपंचायत आमची सर्वपत्तरी प्रयत्न करते. या ठिकाणी अवैध काय होत असेल, हा. आता समाजातली सगळीच काय सारखी नसतात, बरं. काय ह्यांच्यासारखे अर्ज करणारे पण असतात ना. बरोबर. त्याच्यामुळे काय 4-2 असेल त्यांना त्या ठिकाणी आम्ही जबर बसवण्याचा किंवा त्यांना त्या ठिकाणी पवित्र राहण्याचं काम आम्ही करू. ज्यावेळेस तुमचं विहाराचं काम होईल त्यावेळेस तुम्ही सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवून 100% ग्रामपंचायत विहाराचं CCTV पावित्र्य आहे. राखलं जाईल याची हमी नक्की 100% विहाराचं पवित्र राखणार म्हणजे राहणारच आहे. कारण की कितीही अपवित्र माणूस असला तरी तथागत भगवान बुद्धांपाशी गेल्यानंतर ना तो पवित्रच होऊन जातो. त्याच्यामुळं आपण ती लोकांना पवित्र करायसाठीच ते बनवत आहे ना. तर हे होते न्हावी गावातील ग्रामस्थ, सरपंच व बौद्ध उपासक उपासिका.
या समाज मंदिराच्या शेजारीच विहाराचं काम चालू आहे आणि त्या विहाराच्या कामाला काही लोकांनी विरोध केल्याच्या नंतर इथल्या सर्व महिला सर्व तरुण वर्ग एकत्रित येऊन कॅमेरा पुढे प्रत्येकाने आपली व्यथा मांडलेली आहे. कॅमेरामन संभाजी कांबळेसह मी अतुल सोनकांबळे, इंदापूर. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.